नमस्कार मंडळी. आज आहे ना बाहेर खूप छान असं वातावरण झालं होतं. वातावरण म्हणजे काय ना, आज दिवसभर ना ऊन आणि पाऊस असा दिवस होता. तर म्हटलं आज थोडंसं खाली राऊंड मारायला जाऊन येऊया, म्हणजे कसं थोडंसं फ्रेश वाटेल. तर इथे 5:45 वाजले होते. म्हटलं चला कामाला लागूया. तर आधी पहिल्यांदा ना मी चहा घेतला. त्यानंतर मग थोडी दुपारची भांडी वगैरे होती ती घासून घेतली. त्यानंतर झाडून वगैरे काढलं आणि तयार व्हायच्या अगोदर म्हटलं चवळी म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी ना चवळीची भाजी बनवायची होती. तर ती पण कुकरला लावून घेतली, कारण मी तयार होते तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या वगैरे होतील म्हणून. तर कुकर वगैरे लावून घेतला, कुकरच्या शिट्ट्या झाल्या, फ्रेश झाले. त्यानंतर आम्ही निघालो खाली राऊंड मारायला आणि खूप छान असं वातावरण झालं होतं. नुकताच अगदी बारीक असा पाऊस पडून गेला होता आणि त्याच्यामुळे ना थंडगार अशी हवा सुटली होती आणि फ्रेश वाटत होतं. मग थोडंसं आम्ही एक राऊंड मारला. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर मग मला कसं स्वयंपाक पण बनवायचा होता ना संध्याकाळचा. तर इथे बघा आता घरी आले आणि आधी पहिल्यांदा बघितलं कुकरला जे चवळी लावली होती ती शिजली का ती. तर छान शिजली होती, 2 ते 3 शिट्ट्या केल्या होत्या मी. त्यानंतर ती बाजूला ठेवली, कांदा वगैरे कापून घेतला. त्यानंतर आहे ना भोपळा होता ना, तर भोपळ्याच्या आज मला पोळ्या करायच्या होत्या. पोळ्या म्हणजे पुरी करायची होती. खरं तर मी ना त्याची चपातीच करणार होते, गोड चपाती असते ना म्हणजे पराठा, तसं करणार होते. पण मुलांना पाहिजे होतं ती पुरी करून पाहिजे होती. तर मग काय आता भोपळा होता तो कट केला. हे बघा किती भोपळ्याचा कलर असा छान केशरी कलर आहे. तर तो कट केला छोट्या छोट्या आकारामध्ये आणि तो कुकरला हे करायला ठेवला, शिजायला ठेवला. त्यानंतर देवबत्ती करणार होते, देवासमोर दिवा लावायचा होता. तर तो दीपणी लावून घेतला होता. तेवढं माझं काम एक हलकं झालं होतं. त्यानंतर मग मी इथे बघा भाजीला फोडणी करून घेतली. तर इथे ना तेल गरम केलं. तेलामध्ये कांदा, टॅमॅटो, आलं लसूणची पेस्ट, तिखट, मीठ, हळद म्हणजे आपले जे बेसिक आहे ते, आणि थोडंसं वाटण टाकलं आणि भाजी तयार करून घेतली. त्यानंतर इथे बघा भाजी करेपर्यंत कुकर पण झाला होता. तर आता कुकर थंड होतं आहे ना, म्हणजे भोपळा थंड होतो आहे तोपर्यंत इथे परातीमध्ये मीठ आणि गूळ घेतला. तर गूळ घालून ह्या छान अशा गोड पुऱ्या करणार आहे मी आणि खूप छान लागतात आणि प्रवासामध्ये पण आपण ह्या नेऊ शकतो. तर आता हे गूळ आणि मीठ आहे ना, त्याच्यामध्ये हा उकडून घेतलेला भोपळा आहे तो एकदम बारीक असा करून घेतला. त्यामध्ये पीठ भिजवलं, पुऱ्या करून घेतल्या. बघा किती छान झाल्या होत्या आणि थोड्याशा 4-5 पोळ्या पण करून घेतल्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.